राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येऊन सीमावासियांना न्याय द्यावा. सीमा भागातील नागरिकांचं विठ्ठलाचरणी साकडं. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या मागणीचे फलक घेऊन वारीमध्ये सहभाग. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आमदार अमोल मिटकरी यांचं विठ्ठलाचरणी साकडं. पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शन घेत अजित पवार यांना महापूजेचा मान मिळावा अशी मिटकरी यांनी केली प्रार्थना. समाज नीट ठेवा, राजकारण चालूच राहील. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं विठ्ठलाकडे साकडं. अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्यासाठी साकडं घातल्यानंतर कोकाटे यांच्याकडून टोला. ऑपरेशन विजयाचा 26वा विजयोत्सव साजरा करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारगिलमध्ये. काश्मीरच्या सोनमर्गमध्ये ताफा थांबवून शिंदेंनी साधला पर्यटकांशी संवाद. सिंधुदुर्गातील आंबोली घाट पर्यटकांनी गजबजला. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटकमधून पर्यटक आंबोलीमध्ये दाखल. आंबोलीचे धबधबे पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. सांगलीमध्ये पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. कृष्णा नदीची पाणी पातळी 17.5 फुटावर. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक छोटे मोठे बंधारे पाण्याखाली. महाबळेश्वर पाचगणी शहराला पाणी पुरवठा करणारा वेन्ना तलाव पूर्ण क्षमतेनं भरला. तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह. पुण्यातील नाझरे धरण 75% भरलं. सदैव दुष्काळी ठरणाऱ्या पुरंदर तालुक्यातील धरण 75% भरल्यानं 56 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला. भंडारदरा परिसरात पावसामुळे धबधबे फेसाळले. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची विकेंडला गर्दी. कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड परिसरात पर्यटकांची गर्दी. कोल्हापूरमध्ये राऊतवाडी धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेला तरुण थोडक्यात बचावला. सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून तरुण पाण्यात पडला. पर्यटकांनी वाचवले त्याचे प्राण. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ला पर्यटकांसाठी काही दिवस बंद असणार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतराच्या परिसरात आवश्यक दुरुस्तीसाठी किल्ला बंद राहणार. बुलढाण्यामध्ये 6 महिन्यांपूर्वी तयार केलेला डांबरी रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून. रस्त्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं उघड. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखचा डॉक्टर होण्यासाठी MGM मध्ये प्रवेश निश्चित. व्यवस्थापन कोट्यातून संभाजीनगरमध्ये घेणार शिक्षण. सांगलीतील तासगावच्या गौरगावमध्ये 2 ते 5 दिवसांच्या जिवंत बाळाला शेतात उघड्यावर फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर. मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. पोलिसांकडून तपास सुरू. बीडच्या आष्टी तालुक्यातून 15 बालकामगारांची सुटका. 9 मुली आणि 6 मुलांचा यामध्ये समावेश. आई वडील कर्नाटकमध्ये कोळसा तयार करण्यासाठी मजूर म्हणून काम करतात. अमरावती महापालिकेला दरवर्षी 10 कोटींचं नुकसान होणार. मोबाईल टॉवर आणि भूमिगत केबलवर करमाफी. नवा दूरसंचार कायदा लागू झाल्यामुळे पालिकेचं नुकसान. सर्व प्रकारच्या दुचाकी आणि स्कूटरमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम बंधनकारक. निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये उनो मिंडा कंपनीकडून 210 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा. प्रकल्पाद्वारे कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी कास्टिंग पार्ट तयार करणार. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे बिबट्याचा धुमाकूळ. बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू. अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात बिबट्यानं घरात ठोकला मुक्काम. वनविभागानं पहाटे 4 वाजता बिबट्याला केलं जेरबंद. घटनेनं गावात एकच खळबळ. गोंदियाच्या शहाच्या पाल चौकात 2 वळूंची भर रस्त्यावर झुंज. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी. अकोल्यातील बोगस डॉक्टरवर मनपा वैद्यकीय अधिकारी आणि अन्न प्रशासन विभागाची कारवाई. तपासणी दरम्यान संबंधित डॉक्टरकडे वैद्यकीय पात्रतेची कागदपत्र नसल्यानं गुन्हा दाखल. हिंगोलीमध्ये DAP खताचा अनधिकृत साठा करणारा विक्रेत्याला अटक. कृषी विभागानं अनधिकृत साठा जप्त करत कृषी केंद्राला ठोकलं असेल. नागपूरमध्ये विद्यार्थिनीचा अंघोळीचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी. आरोपीला पोलिसांकडून अटक. अकोल्याच्या रमाबाई आंबेडकर नगरात पुन्हा एकदा एका तरुणाची दगडानं ठेचून हत्या. जुन्या पैशांच्या वादातून हत्या करण्यात आल्याची माहिती. DGCAची एअर इंडियावर मोठी कारवाई. एअर इंडियाच्या 3 अधिकाऱ्यांना हटवण्याचे निर्देश. DGCAनं 10 दिवसात मागवला कारवाईचा अहवाल. लखनौच्या विशेष न्यायालयानं 24 वर्षीय महिलेला खोटा सामूहिक बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल 7.5 वर्षांची शिक्षा ठोठावली. सोबतच 2.1 लाखांचा दंडही. इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाला 9 दिवस पूर्ण. इराणकडून थेट इस्रायलच्या
हैफा शहरावर क्षेपणास्त्रांनी हल्ला. हैफा शहर हे आतापर्यंत सुरक्षित मानलं जाणारं शहर. इराणला इस्रायलकडून जोरदार झटका. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणमधील 3 वरिष्ठ कमांडरसह एकूण 15 सैनिक ठार. IRGC कुद्स फोर्सच्या वेपन्स युनिटचे प्रमुख बेहमान शहारियारी यांचा कारमध्येच मृत्यू. इराणमध्ये गेल्या 60 तासांपासून इंटरनेट सेवा बंद. नेटब्लॉक संस्थेची माहिती. पाकिस्तानकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 2026 साठी नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित. ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे भारत पाकिस्तानमध्ये मोठं युद्ध टळलं, पाकिस्तानचं म्हणणं. मध्य पूर्वेमध्ये सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात जोरदार युद्ध सुरू. गंभीर परिस्थितीतही तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांच्याकडून नेतान्याहूंची तुलना थेट हिटलरशी. अर्मेनियाचे पंतप्रधान निकोश पाशिन्यान यांनी पहिल्यांदाच शत्रुराष्ट्र असलेल्या तुर्कीचा केला दौरा. दौऱ्यामुळे सगळ्या कॉकस आणि पश्चिम आशियामध्ये खळबळ. रशियानं इराणला एकटं सोडल्याचा आरोप होत असतानाच अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळले. आम्ही इराणला कधीच एकटं सोडलं नाही, पण आम्ही इराण आणि इस्रायल दोघांशी संतुलित संबंध ठेवतो, केलं स्पष्ट. माद्रिदमध्ये गाझामधील पॅलेस्टाईनी लोकांसाठी सहानुभूती आणि शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी मोठं मार्गदर्शन. स्पॅनिश नागरिकांनी रस्त्यावर उतरून फलक हातात घेत केली जोरदार घोषणाबाजी. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला कोर मसलम अधिक मजबूत करण्याची गरज असल्याची माहिती. 90 मीटरचा टप्पा ओलांडण्यासाठी कोर मसल्सवर काम करण्याची गरज असल्याची नीरज चोप्रा याची माहिती. भारतीय हॉकीपटूंना क्रीडा मंत्रालयाकडून मासिक भत्ता जाहीर. राष्ट्रीय शिबिरांसाठी निवड झालेल्या खेळाडूंना प्रथमच दरमहा 25,000 रुपयांचा भत्ता. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताच्या सर्वबाद 471 धावा. ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलची तडाखेबाज शतकं. अखेरच्या 41 धावांमध्ये गमावले 7 गडी. भारताविरुद्धच्या कसोटीमध्ये पहिल्या डावात इंग्लंडने दुसऱ्या दिवसाअखेर 3 बाद 209 धावा. ओली पोपचं नाबाद शतक तर बेन डकेट 62 धावा करून बाद. इंग्लंड विरुद्ध तडाखेबाज शतक ठोकल्यानंतर ऋषभ पंतची कोलांटी उडी मारत सेलिब्रेशन. पंत याच्या 178 चेंडूमध्ये 134 धावा. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताच्या सर्वबाद 471 धावा. ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलची तडाखेबंद शतकं. अखेरच्या 41 धावांमध्ये गमावले 7 गडी. भारताविरुद्धच्या कसोटीमध्ये पहिल्या डावात इंग्लंड दुसऱ्या दिवसाअखेर 3 बाद 209 धावा. ओली पोपचं नाबाद शतक तर बेन डकेट 62 धावा करून बाद. श्रीलंका आणि बांगलादेशमधील पहिला कसोटी सामना अनिर्णित. नजमुल शांतोजी नाबाद शतकी. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती. बॉलिवूडचा हिरो नंबर 1 गोविंदाचा नवा लुक चर्चेत. नेटकऱ्यांनी नव्या लुकची रजा मुराद राज कपूर यांच्याशी केली तुलना. नेटकऱ्यांनी मांडली वेगवेगळी मतं. अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेला संत तुकाराम हा सिनेमा जागतिक स्तरावर होणार प्रदर्शित. 18 जुलैला होणार जगभरात प्रदर्शित. धनुष आणि रश्मिका मंदाना यांचा बहुभाषिक चित्रपट कुबेरा बॉक्स ऑफिसवर हिट. पहिल्याच दिवशी चित्रपटानं कमावला 10 कोटींचा गल्ला.